नमस्कार शेतकरी मित्रांनो, नोव्हेंबर 2023 वर्षामध्ये राज्यामध्ये विविध भागात मोठ्या प्रमाणात गारपीट व अवकाळी पाऊस पडल्याने शेतकऱ्यांच्या शेतपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते आणि यासाठी सरकारच्या माध्यमातून राज्यातील 32 जिल्ह्यामध्ये पंचनामे पूर्ण करून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीचे वितरण करण्यासाठीचे प्रस्ताव राज्य सरकारला सादर करण्यात आलेले आहे आणि याच अनुषंगाने राज्य सरकारच्या माध्यमातून या नुकसान झालेल्या शेतकरी यांना आता आर्थिक मदत मिळणार आहे आणि त्याची वाट आता शेतकरी हे पाहत आहे। आपण पाहिलं असेल की गारपिटीमुळे व मुसळधार पाऊस व वाऱ्यामुळे शेतपिकांचे झालेले नुकसान मोठ्या प्रमाणात आहे। त्याचप्रमाणे राज्यामध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली असल्यामुळे शेतकरी यांची रब्बी हंगामातील आलेली पिके, फळबागा यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे आणि ही सर्व परिस्थिती पाहता या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी याकरता राज्याच्या हिवाळी अधिवेशनामध्ये मागणी करण्यात आलेली होती आणि याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या माध्यमातून गारपिटीमुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना दुपटीची आर्थिक मदत दिली जाईल अशा प्रकारचे आश्वासन देण्यात आले होते आणि याच अनुषंगाने नवीन वर्षात म्हणजेच 1 जानेवारी 2024 ला एक अतिशय महत्त्वाचा शासन निर्णय घेऊन शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याचा निर्णय राज्य शासनाच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे। शेतकऱ्यांना नोव्हेंबर 2023 या महिन्यात गारपिटीमुळे शेतपिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पुढील प्रमाणे आर्थिक मदत मिळणार आहे। यामध्ये जिराईत पिकासाठी दिला जाणारे 8,500 प्रति हेक्टरची मदत आता वाढ करून 13,600 प्रति हेक्टर याप्रमाणे शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि ही मदत जवळजवळ 3 हेक्टरच्या मर्यादित शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे। त्याचप्रमाणे बागायत क्षेत्रासाठी नुकसानीची मदत पूर्वी 17,000 रुपये प्रति हेक्टर होती व 2 हेक्टर पर्यंत ही मदत शेतकऱ्यांना मिळायची। यामध्ये आता वाढ करून 27,000 रुपये प्रति हेक्टर ही रक्कम शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे आणि 3 हेक्टरच्या मर्यादेत तुम्हाला बागायत क्षेत्रासाठी ही रक्कम मिळणार आहे। म्हणजेच बागायत क्षेत्रासाठी 3 हेक्टर पर्यंत जवळजवळ 81,000 रुपये शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी मिळू शकणार आहे। त्याचप्रमाणे बहुवार्षिक पिकांच्या नुकसान भरपाई करता पूर्वी 22,500 रुपये प्रति हेक्टर व 2 हेक्टरच्या मर्यादेमध्ये ही रक्कम दिली जायची। म्हणजेच बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी 2 हेक्टर पर्यंत 45,000 रुपये पूर्वी मदत मिळत असे, परंतु आता या नवीन शासन निर्णयाप्रमाणे बहुवार्षिक पिकांसाठी प्रति हेक्टर 36,000 रुपये व 36,000 रुपये मदत दिली जाणार आहे आणि ही मदत 3 हेक्टर पर्यंत नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना मिळणार आहे। म्हणजेच बहुवार्षिक पिकासाठी आता या नवीन शासन निर्णयाप्रमाणे 3 हेक्टर पर्यंत जवळजवळ 1,08,000 रुपये शेतकऱ्यांना मिळू शकणार आहे। शेतकरी मित्रांनो, ही दिली जाणारी मदत नोव्हेंबर 2023 मध्ये झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीसाठी मिळणार आहे आणि म्हणून यासाठी 19 डिसेंबर 2023 रोजी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये याला मंजुरी देखील देण्यात आली आहे आणि या अनुषंगाने आता ज्या ज्या जिल्ह्यामध्ये पंचनामे झालेले आहेत त्या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयांच्या माध्यमातून व विभागीय आयुक्तालयांच्या माध्यमातून बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळावी याकरता प्रस्ताव राज्य शासनाला पाठविण्यात येणार आहे आणि हे प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर त्या जिल्ह्यातील पात्र झालेल्या शेतकऱ्यांना ही मदत वितरित केली जाणार आहे। शेतकरी मित्रांनो, यामध्ये जर आपण बघितलं तर प्राप्त झालेल्या प्रस्तावानुसार 8,500 रुपये प्रति हेक्टर ही मदत वितरित करण्यासाठी निर्णय घेण्यात आलेला होता, परंतु आता 19 डिसेंबर 2023 च्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेतलेल्या निर्णयामुळे ही मदत आता दुपटीने वाढलेली असून 3 हेक्टर पर्यंत ही मदत मिळत असल्याने यामध्ये आता जास्तीच्या निधीची तरतूद देखील राज्य शासनाच्या माध्यमातून केली जाणार आहे। शेतकरी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नोव्हेंबर 2023 वर्षामध्ये जे काही गारपीट व अवकाळीमुळे शेतपिकाचे नुकसान झालेले होते आणि त्या नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे देखील बऱ्याच साऱ्या जिल्ह्यामध्ये झालेले होते। आता या पंचनाम्याच्या आधारावरतीच या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचं अनुदान हे दिले जाणार आहे। आपण या अगोदर पाहिलं होतं की 2022 या वर्षामध्ये अतिवृष्टी अनुदान देखील केवायसी प्रक्रिया राबवून शेतकऱ्यांना मिळालेलं होतं। त्याच पद्धतीने देखील 2023 या वर्षामधील अनुदान वितरणाची प्रक्रिया
राज्य शासनाच्या माध्यमातून होऊ शकते। त्याबाबत वेळोवेळी येणाऱ्या सूचना व त्याबाबतची वेळोवेळी येणारी अपडेट आपल्या या चॅनलवरती नेहमीच आपण घेऊन येत असतो। शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला नेहमीच शासकीय योजना व माहितीपूर्ण व्हिडिओ देण्याचा आपला प्रयत्न असतो, त्यामुळे आपल्या या चॅनलला सहकार्य नक्की करा, म्हणजेच सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।